वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. तर आता तुम्हाला माहित आहे की इकोसिस्टीम काय आहे, डिफरंट कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम काय आहेत. तर आता आपण बघूयात एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. तर बघा, एनर्जी तर डिफरंट टाईप्सच्या असतात तशा. जसं की तुम्हाला माहित आहे लाईट एनर्जी, हीट एनर्जी और साऊंड एनर्जी. पण आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी एनर्जी प्रेझेंट असते किंवा ज्या एनर्जीमुळे आपण वर्क करतो, तर ती कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळते किंवा कशातून मिळते? तर फूडमधून मिळते. आपण ज्या पण गोष्टी खातो त्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात आणि त्या न्यूट्रिएंट्सपासून आपल्याला एनर्जी मिळते. तर मग इकोसिस्टीममध्ये जितके पण लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्यांच्यामध्ये जी एनर्जी फ्लो होत असते, एकामधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये एनर्जी फ्लो होत राहते. तर ती एनर्जी कशी फ्लो होते? थ्रू द फूड. आणि म्हणून आपल्याला ऑन द बेसिस ऑफ फूड रिक्वायरमेंट आता क्लासिफिकेशन बघायचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. सो वी कॅन से वी गेट एनर्जी फ्रॉम अवर न्यूट्रिशन, राईट. मग न्यूट्रिशन म्हणजे काय? इट इज टेकिंग इन फूड and using it for energy. न्यूट्रिशन म्हणजे काय? आपण फूड घेतो, आपण खातो, तर फूड घेणे आणि त्याला एनर्जीसाठी यूज करणे, त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. आणि प्रत्येक ॲनिमलला, प्रत्येक ऑर्गॅनिझमला या न्यूट्रिशनमधूनच एनर्जी मिळते. आणि आपल्या इकोसिस्टीममध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये न्यूट्रिशनमधूनच एनर्जी फ्लो होते. मग ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ न्यूट्रिशन और ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन we can classify all the living organism into main two groups, that are all the living things. सर्व लिव्हिंग थिंग्स त्यांना आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे प्रोड्युसर्स आणि दुसरा आहे कंझ्युमर्स. मग प्रोड्युसर्स कोण असतात? जे प्रोड्यूस करतात. आणि आपण कशाची गोष्ट करत आहे? आपण फूडची गोष्ट करत आहे. आणि म्हणून फूडला जे प्रोड्यूस करतात ते असणार प्रोड्युसर्स. मग तुम्हाला माहित आहे की आपल्या अर्थवर ओनली वन प्रोड्युसर्स कोण आहेत? सो दे आर प्लांट्स. You know that plants, they produce food and all the animals directly or indirectly are dependent on the plants. सगळे जेवढे पण ऑर्गॅनिझम आहेत, डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो, फूडसाठी प्लांट्सवरच डिपेंड आहेत. सो प्रोड्युसर जे आहेत ते आहेत प्लांट्स. आता आहेत कंझ्युमर्स. मग कंझ्युमर्स कोण असतात? जे कंझ्युम करतात. तर फूडला कंझ्युम करणारे जे आहेत दे आर कंझ्युमर्स. तर सगळे ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, ह्युमन्स हे सगळे कोण आहेत? कंझ्युमर्स. मग या कंझ्युमर्सला सुद्धा आपण काही कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो. मग असं का करू शकतो? कारण बघा, कंझ्युमर्स म्हणजे ॲनिमल्स आहेत. मग ॲनिमल्स, सगळे ॲनिमल्स सारखं फूड नाही खात. जसं की एखादं डिअर आहे, हरिण आहे, तर ते काय करते? ते फक्त प्लांट्स खाते. पण लॉयन्स प्लांट खातात का? नाही खात. काऊ ग्रास खाते. पण तेच जर आपण एखादं दुसरा ॲनिमल बघितला, तर बर्ड्स बघितले, तर बर्ड्स फक्त प्लांट नाही खात किंवा फक्त इन्सेक्ट नाही खात, दोन्ही पण खातात. तर मग असं मोड ऑफ न्यूट्रिशन किंवा फूड घेण्याचं जे टाईप आहे, मोड आहे, ते सगळ्यांचा डिफरंट आहे. सो वी कॅन क्लासिफाय ऑल द लिव्हिंग थिंग्स और ऑल द कंझ्युमर्स इंटू सेव्हरल ग्रुप्स. तर आता आपण ते बघू. सो त्यामध्ये सगळ्यात पहिले येतात प्रायमरी कंझ्युमर्स. तर प्रायमरी कंझ्युमर्स कोण आहेत? तर प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे जे डायरेक्टली प्लांटला खातात, त्यांनाच आपण म्हणू शकतो हर्बिवोर्स. तुम्ही आधी शिकलेले आहात हर्बिवोर्स म्हणजे काय, कार्निवोर्स म्हणजे काय. सो द प्लांट्स विच ईट ओनली प्लांट अँड प्लांट प्रोडक्ट, दे आर कॉल्ड हर्बिवोर्स. तर मग हे असे ॲनिमल्स आहेत की जे फक्त प्लांट्स खातात, त्यांनाच आपण म्हणणार प्रायमरी कंझ्युमर्स. सो the organisms, or we can say animals,
that eat only plants are primary consumers. For example, grasshopper, cow, deer, हे सगळे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत हर्बिवोर्सचे, म्हणजे जे डायरेक्टली प्लांट्सला खातात. मग आता यामध्ये दुसरा ग्रुप कोण येतो? तर सेकंड ग्रुप आहे सेकंडरी कंझ्युमर्स. सेकंडरी कंझ्युमर्स कोण आहेत? जे की या प्रायमरी कंझ्युमर्सला खातात. मग जसं की ग्रासहॉपरला खाणारा कोण आहे? स्नेक. देन फॉक्स, आउल. तर हे आहेत आपले सेकंडरी कंझ्युमर्स दॅट ईट हर्बिवोर्स. सो वी कॅन से द ॲनिमल्स that eat herbivores are secondary यांनाच आपण कार्निवोर्स सुद्धा म्हणू शकतो. कार्निवोर्स म्हणजे कोण? जे की फ्लेश खातात, मांस खातात किंवा या ॲनिमल्सला खातात. मग त्यानंतर येतात कंझ्युमर्स, और यांनाच आपण टॉप कार्निवोर्स म्हणू शकतो. आणि तसेच यांना अपेक्स कंझ्युमर पण म्हणतात, कारण यांच्यानंतर कोणीच येत नाही, यांना खाणारं कोणीच नसते. सो हे काय करतात? हे सर्वांनाच खातात. दे ईट हर्बिवोर्स म्हणजे सेकंडरी कंझ्युमर्स ॲज वेल ॲज कार्निवोर्स. हे जे ॲनिमल्स आहेत हे काय करतात? हर्बिवोर्सला पण खातात, म्हणजे यांना तर खाणारच, पण ते यांना सुद्धा खातात. तर त्यांना आपण म्हणणार टर्शरी कंझ्युमर्स. जसं की फॉर एक्झाम्पल लॉयन, टायगर, ईगल. दीज आर द टॉप कंझ्युमर्स की जे या दोघांना पण खातात. जसं की फॉर एक्झाम्पल लॉयन आहे, तर लॉयन या काऊला पण खाणार किंवा डिअरला पण खाऊ शकतो, आणि तसेच तो फॉक्सला सुद्धा खाऊ शकतो. तसंच ईगल सुद्धा, ईगल स्नेकला पण खाऊ शकतो, आणि इकडे कोणाला या डिअरला वगैरे ग्रासहॉपर यांना सुद्धा खाऊ शकतो. सो दीज आर द टॉप कंझ्युमर्स ऑर अपेक्स कंझ्युमर. आणि आता या सगळ्यांना खाणारे सुद्धा अजून आहे एक, that are omnivores. ओमनिवोर्स म्हणजे कोण? जे की प्लांट्स पण खातात, द ॲनिमल्स that eat both plants and animals. असे ऑर्गॅनिझम जे की प्लांट्स पण खातात, ॲनिमल्स पण खातात. जसे की फॉर एक्झाम्पल डॉग, कॅट, ह्युमन्स. तर कॅट काय करते? दूध पण पिते, आणि ती पोळी दिली तर पोळी पण खाते, आणि रॅट्सला पण खाते, उंदीर पण खाते, म्हणजे ॲनिमल्स पण खाते आणि प्लांटचे प्रोडक्ट्स पण खाते. तर असे जे ॲनिमल्स आहेत त्यांना म्हणतात ओमनिवोर्स. आणि लास्टला अजून एक कॅटेगरी आहे, दॅट आर डिकम्पोजर्स. तर डिकम्पोजर्स कोण असतात? जेव्हा या सगळ्यांची डेथ होते
प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर्स, ओमनिवर्स हे सगळे जेव्हा मरतात तेव्हा त्यांची जी बॉडी आहे, डिकेइंग बॉडी, त्याला ब्रेक करणारे, त्याला खाणारे जे असतात ते असतात डिकम्पोजर्स. जसे की फॉर एक्झाम्पल सम बॅक्टेरिया अँड फंगी. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना म्हणतात डिकम्पोजर्स, बिकॉज दे इट ऑल द डेड अँड डिकेइंग मॅटर ऑन अवर अर्थ, आणि ते आपल्या अर्थला क्लीन ठेवण्यासाठी हेल्प करतात. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ animals on the basis of mode of nutrition. Firstly, we have classified the living things in two types, producers and consumer. Producers आहेत plants कारण ते फूड प्रोड्यूस करतात. कंझ्युमर्स आहेत ॲनिमल्स कारण ते फूडला कंझ्युम करतात, खातात. मग कंझ्युमरमध्ये सगळ्यात पहिले प्रायमरी जे की डायरेक्टली प्लांट्स खातात, मग त्यामध्ये ग्रास हॉपर, काऊ वगैरे हे येतात. मग सेकंडरी कंझ्युमर म्हणजेच कार्निवोर्स जे की या प्रायमरी कंझ्युमरला खातात, ॲनिमल्सला खातात, ते प्लांटला नाही खात, ॲनिमल्स खातात. देन टर्शरी कंझ्युमर किंवा अपेक्स कंझ्युमर जे की हर्बिवोर्सला पण खातात, प्रायमरी कंझ्युमरला पण खातात, सेकंडरी कंझ्युमरला पण खातात, पण त्यांना खाणारं कोणीच नसते. जसं लॉयनला कधी कोणी खाऊ शकते का? नाही. टायगरला दुसरा ॲनिमल खाऊ शकते का? नाही. आणि त्यानंतर येतात ओमनिवोर जे की प्लांट्स पण खातात, ॲनिमल्स पण खातात, आणि या सगळ्यांना डेथ झाल्यानंतर खाणारे आहेत डिकम्पोजर्स. आता आपण आपले नेक्स्ट टॉपिक पाहू, दॅट इज फूड चेन अँड फूड वेब.